ओबीसी नेते लक्ष्मण हाके आत्ता आपल्या सोबत आहेत. हाकेजी, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलेला आहे आणि उद्यापासूनच ते पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषण करायचा इशारा दिलेला आहे. सरकारकडून विनंती केली जाते की त्यांनी उपोषण करू नये. तुमची काय नेमकी प्रतिक्रिया? नाही, आमची प्रतिक्रिया अशी आहे, मनोज दादांनी उपोषण करू नये. आणि 5 पिढ्यांचं नुकसान झालं, आमच्या लेकराबाळांचं नुकसान झालं, हे कशामुळे झालं याचं कारण शोधावं. त्याचं कारण ओबीसीचं आरक्षण नाही. त्याचं कारण लोकल बॉडीमध्ये कुठंतरी एखादा नगरसेवक महापौर ओबीसीचा झाला आहे किंवा शिक्षण नोकऱ्यामध्ये थोडंफार त्याला काहीतरी भेटलं आहे, याचा अर्थ त्याच्याकडे कारखाने किंवा त्याच्याकडे इथलं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्याकडं महाराष्ट्राचं अर्थमंत्रीपद, मुख्यमंत्रीपद किंवा इथली निर्णायक भूमिका घेण्याच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या कधी ओबीसीला भेटलेल्या नाहीत. त्यामुळं मनोज जरांगेंची मागणी म्हणजे हल्याला दूध काढण्याचा प्रकार आहे. त्यामुळं हल्याकडून दूध मिळणार नाही, हल्याकडून शिंग घुसल पण दूध मिळणार नाही, हे मनोज दादानं समजून घ्यावं. पण मग या सगळ्या मुद्द्याला घेऊन ज्यावेळी मनोज जरांगे पाटील अशा पद्धतीने उपोषणाचा इशारा देतात त्यावेळी तुम्ही पुढे येऊन तुमची भूमिका मांडतात, ओबीसींची भूमिका मांडतात. मात्र इतर ओबीसींच्या जे काही नेते आहेत सातत्याने या सगळ्या विषयावरती कुठेही म्हणजे पुढे येताना दिसत नाही. तुम्ही बोलतायत एकटे, ओबीसीचे नेते मात्र कुठेही बोलताना दिसत नाही. ते राजकारणात आहेत, त्यांना निवडणुकीचं पडलं आहे, त्यांना मंत्रिपदाचं पडलं आहे, त्यांना आपल्या पक्षातल्या ठिकाणाचं पडलं आहे. पण त्यांना एक माझं सांगणं आहे, ज्या दिवशी ओबीसीला कळेल की तुम्ही कामाचे नाही आहेत तर तुमचं काय होईल याची कल्पना त्यांनी करावी. दुसरं एक की प्रसाद लाड पुन्हा एकदा जरांगेंच्या भेटीला जात आहेत. यापूर्वी देखील जरांगेंची त्यांची भेट घेतली होती. आज पुन्हा ते भेटत आहेत. राधाकृष्ण विखे पाटील देखील भेटत आहेत. सरकारकडून हे प्रतिनिधी म्हणून सातत्याने त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. कॉर्पोरेट वर्ल्डमधल्या माणसाला काय ज्ञान असेल, अक्कल असेल, का निवड होती प्रसाद लाडांची? फडणवीस साहेबांना सुद्धा मला खूप वेदना होतात या गोष्टी मुख्यमंत्र्याबद्दल बोलायला, कारण ते सगळ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. पण ओबीसीचा आंदोलक म्हणून मी निश्चित बोलेन, काय हो लाडाचं ज्ञान? अरे तिथं अटर्नी जनरल गेले, तिथं सचिव गेले, तिथं संदीप शिंदेंसारखे निवृत्त न्यायाधीश गेले, तिथं अनेक मंत्री गेले, शरद पवारांसारखे महान देशाचे नेते गेले, तरी त्याच्यावर काय परिणाम झाला नाही. आता लाडला काय झालं? कॉर्पोरेट वर्ल्डमधलं काय सांगाल लाड? तिथं हॉटेलचं काय सांगाल का? हॉटेल काढा म्हणून सांगाल का? काय हायकोन प्रसाद लाड हायकोन की ज्यांना पाठवावं लागतं तिथं? त्या माणसाची इमेज तेवढी लागती, ताकद तेवढी लागती, तो लोकनेता, जनतेची नाळ असलेला नेता लागतो. लोक ते म्हणले, आता काय बघा ते प्रसाद लाड बोलले, लक्ष्मण हाके काय लोकप्रतिनिधी आहे का? मी त्याला ओळखत नाही. मग मनोज दादा जरांगेकडं ते काय म्हणून चाललेत? लोकप्रतिनिधी बोलताना पण तारतम्य ज्याच्याकडं नाही, तो त्या माणसाला जर आपले फडणवीस साहेब पाठवत असतील तर समजून घ्यावं, अलबेलं चालू आहे सगळं. पण मग आता तुम्ही नेमकं काय, कारण की जरांगे जर इकडे उपोषण करत असतील तर तुम्ही देखील सरकारला उपोषणाचा इशारा देणार आहात का? मी लक्ष्मण हाके उपोषण करणार नाही, लक्ष्मण हाके लढणार आहे. माझी शासनाला विनंती आहे किंवा मनोज जरांगेंनाही विनंती आहे, अशा एकदम वातावरणामध्ये उपोषण करू नका, बेकायदा मागणी करू नका, जी संविधानाला मान्य नाही, जी इथल्या व्यवस्थेला मान्य नाही. आणि म्हणे ओबीसीचं आरक्षण एका GR अन्वये निघालं, असंच निघालं. मग त्यांचे कारखाने नाहीत का, त्यांच्या बागा नाहीत का, त्यांचा ऊस नाही का? मुळात गरिबीसाठी वगैरे नाही आहे आरक्षण, श्रीमंतासाठी वगैरे आरक्षण नाही. कोणाचा कारखाना आहे कोणाचा नाही म्हणून आरक्षण नाही. आरक्षण हे रिप्रेझेंटेशनसाठी, वेगवेगळ्या समूहांना लॅक ऑफ ॲक्सेस किंवा प्रतिनिधित्वाचा अभाव झाला म्हणून त्या लोकांचं प्रतिनिधित्व म्हणजे सर्वसमावेशक व्यवस्था निर्माण करण्यासाठी आरक्षण पॉलिसी आहे. हां, मग गरिबीसाठी काय आहे? गरिबीसाठी अख्खं माहोल आहे ना सगळा. पब्लिक वेलफेअर आहे, असिस्टन्स आहे, वेगवेगळ्या योजना आहेत. अरे दादा जरांगे, अरे 0.5% ओबीसीला बजेटमध्ये तरतूद आहे. किती टक्के? 0.5%. त्या 0.5% येऊन तू काय खाणार आहेस? आणि ओबीसी कुठं जाईल? त्यामुळे ओबीसी उद्ध्वस्त. जरांगेंचा आपला कॅमेरा येतोय, माणसं येत आहेत, घोषणा होत आहेत. आणि जरांगेला जर राजकारणाची लई खुमखुमी असेल ना, जरांगेला लईच मीच महाराष्ट्राचा हे असं जर वाटत असेल ना, सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती, सर्वसमावेशक प्रश्नावरती जरांगेनं उतरावं. आम्ही त्याच्यात सहभागी होऊ. धन्यवाद. तर मनोज जरांगे पाटील जी काही मागणी करतायत ती बेकायदेशीर मागणी आहे आणि त्यामुळे त्यांनी उपोषण करू नये असं लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे. आणि ज्या पद्धतीने प्रसाद लाड जर भेटायला जात असतील तर त्यांना या सगळ्या विषयासंदर्भात काय ज्ञान आहे असा उपरोधिक टोला देखील
लक्ष्मण हाके यांनी प्रसाद लाड यांना लगावलाय. कॅमेरामन विकीसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.